पावसाळ्यातील आल्हाददायक वातावरणात बाहेर फिरण्यासाठी जाण्याची इच्छा प्रत्येकाचीच होत असते. तुम्ही देखील फिरण्याचे शौकीन असाल तर जालना जिल्ह्यातील श्री क्षेत्र नांगरतास हे तुमच्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन आहे. हिरवाईने गर्द असलेली झाडी आणि डोंगराच्या कुशीत वसलेलं श्री क्षेत्र नांगरतास जालना जिल्ह्यातील प्रत्येकालाच ओढ लावतं. निसर्गाचं सुंदर सानिध्य आणि अध्यात्माची जोड यामुळे श्रावण महिन्यामध्ये इथे भाविक तसेच पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. प्रभू श्रीरामचंद्रांनी प्रत्यक्ष इथे नांगर चालवून शेतकऱ्यांना शेतीसंबंधी मार्गदर्शन केल्याचं सांगितलं जातं. पाहुयात काय आहे या संबंधीची आध्यात्मिक आख्यायिका. या ठिकाणी प्रभू रामचंद्र येऊन गेले आहेत अशी आध्यात्मिक आख्यायिका इथे सांगितले जाते. ज्यावेळेस प्रभू रामचंद्र वनगमन मार्ग करत होते, अयोध्यापासून तर इकडे श्रीलंकापर्यंत प्रभू रामचंद्राचा वनगमन यात्रा झालेली आहे. आणि या वनगमन यात्रेमध्ये प्रभू रामचंद्रांचं वास्तव्य या ठिकाणी लाभलं. आणि जहाँ जहाँ रामचरण जाई ही जी दिल्लीची शोध संस्था आहे, या संस्थेने शोध घेतलेला आहे. आणि 148व प्रभू रामचंद्राचं ठिकाण हे नांगरतास आहे. म्हणूनच इथे भरपूर प्रमाणात भाविक भक्त येतात. जे प्रभू रामचंद्रानं कशी शेती करावं त्या काळामध्ये, तर याचं उदाहरण इथे नांगर चालवून दाखवलेलं आहे. ह्या खडकामध्ये नांगर चालवला. आत्ता बी सध्या इथून पाणी वाहतंय आणि आपल्याला या नांगरेचं तास दिसतंय. शेतकऱ्यांनी कसं आपली शेती करावं याचं तंत्रज्ञान नक्कीच या काळामध्ये प्रभू रामचंद्राने दाखवलं. आणि म्हणून या भूमीला, या क्षेत्राला नांगरतास असं नाव पडलेलं आहे. इथे प्राचीन एक महादेवाचं हेमाडपंथी मंदिर आहे. आणि तेही सांगतात की प्रभू रामचंद्राच्या हातेनेच त्या पिंडीची स्थापना झालेली आहे. आणि प्राचीन आहे, दगडी काम आहे. याला अवकाळा निर्माण झाली होती. त्या मंदिरामध्ये अस्तव्यस्त झालं होतं, मंदिर पडलं होतं. म्हणून एक 70-80 वर्षाच्या कालावधीमध्ये परम तपस्वी, परम पूजनीय, महान त्यागी असे रामगुरू बाबाजींचं इथं वास्तव्य झालं. आणि त्या महादेव मंदिराचा जीर्णोद्धार सद्गुरू श्री महंत रामगिरी बाबाजी यांनी केला. आणि मग हळूहळू भक्तांची मांदियाळी वाढू लागली आणि इथं आश्रमात रूपांतर झालं या क्षेत्राचं. म्हणून या भूमीला, या तीर्थक्षेत्राला नांगरतास संन्यास आश्रम असं म्हटलं जातं. इथं श्रावण मासामध्ये नोव्हेंबरमध्ये सद्गुरू रामगिरीजी महाराजांचा पुण्यतिथी सोहळा असतो. या दोन्ही कार्यक्रमाला लाखोच्या संख्येने भाविक भक्त, पर्यटन उपस्थित असतात. असंही नैसर्गिक ठिकाण आहे. म्हणून श्रावण मासामध्ये भाविक भक्तही येतात, पर्यटकही येतात. निसर्गरम्य आहे, मनाला एक शांती लाभणारं ठिकाण आहे. भक्ती, शक्ती आणि निसर्ग सौंदर्याचा त्रिवेणी संगम श्री क्षेत्र नांगरतास इथे पाहायला मिळतो. त्यामुळे संपूर्ण मराठवाड्यातून पर्यटक इथे देवदर्शनासाठी व निसर्ग सौंदर्याचा आनंद अनुभवण्यासाठी येत असतात. नारायण काळे, न्यूज 18 लोकल, जालना.